धनुष्यबाण कुणाचा यावर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटामध्ये वाद सुरू असून हा वाद आता निवडणूक आयोगाच्या दारात पोहोचलाय। या संबंधित कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडून 4 आठवड्यांची मुदत मागितली होती। त्यावर निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरे गटाला पूर्ण वेळ द्यायला नकार दिला आहे। ठाकरे गटाला उत्तरासाठी अवघ्या 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे। निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे गटाला 23 ऑगस्टपर्यंत आपलं म्हणणं मांडावंच लागणार आहे। त्याआधी राज्यातील सत्ता संघर्षावर 22 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे, तर 23 ऑगस्टपर्यंत निवडणूक आयोगाला उत्तर द्यावं लागणार आहे। शिवसेनेचे 40 आमदार, 12 खासदार आणि शिवसेनेतील अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील झाल्यानं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना धक्का बसलाय। त्यातच विधिमंडळाच्या कामकाज समितीत शिवसेनेच्या ठाकरे गटांच्या सदस्यांना या समितीत स्थान देण्यात आलेलं नाहीये। या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ठाकरे गटानं विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून विधिमंडळ कामकाज समितीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा गटनेते अजय चौधरी आणि प्रतोद सुनील प्रभू यांची नियुक्ती करावी अशी मागणी केली आहे। या पत्रावर विधानसभा अध्यक्षांनी पत्रावर कायदेशीर सल्ला घेऊन उत्तर देऊन असं सांगितलंय। शिवसेना विधिमंडळ पक्ष म्हणून पक्षप्रमुखांनी दिलेलं नाव जे गटनेता म्हणून आहे ते आणि प्रतोद म्हणून ते सर्वमान्य आहे आणि घटनेच्या तरतुदीप्रमाणे शिवसेनेच्या आजही शिवसेना पक्ष याच्या वतीने बिझनेस ॲडव्हायझरी कमिटीवरती हे नाव घेतलं पाहिजे आणि म्हणून तसं रितसर पत्र आम्ही अध्यक्षांना दिलं आहे। अध्यक्ष त्याच्यावरती निर्णय घेतील। 2.5 वर्षांपूर्वी राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली होती। मात्र शिंदे गटाच्या बंडानंतर राज्यात सत्तांतर झालं, पण आता राज्यातील सत्तांतराचे आफ्टर इफेक्ट्स राज्याच्या राजकारणात दिसू लागलेत। 2019 मध्ये अस्तित्वात आलेली महाविकास आघाडी आता फुटीच्या मार्गावर असल्याचं पाहायला मिळतंय। ही आघाडी अनैसर्गिक असल्याचं सूचक वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलंय। यामुळे नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटलंय। मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की 2.5 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या महाविकास आघाडीला आता तडे जायला सुरुवात झाली आहे। सत्तेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही पक्ष एकत्र आले होते। मात्र आता सत्ता गेल्यानंतर महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरू झालेली आहे। महाविकास आघाडी ही अनैसर्गिक असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्यामुळे राजकीय चर्चा सुरू झाली आहे। आमची काही नॅचरल अलायन्स नाही आहे। हे अलायन्स आमचं एका विपरीत परिस्थितीत महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी आमच्या नेत्या सोनिया गांधींनी त्यावेळेस केलं। काय आम्ही सत्तेमध्ये नव्हतो, आम्ही विरोधी पक्षात बसायचं हा निर्णय जनतेने मॅन्डेट दिला होता। त्या जनतेच्या मॅन्डेटप्रमाणे आम्ही विरोधी पक्षात काम करायची आमची मानसिकता होती। नाना हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं असेल, परंतु महाविकास आघाडी म्हणून सगळे नेते बसून याच्यावरती सर्वकष चर्चा होईल। दोन 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता वाटपावरून भाजपशी बिनसल्यामुळेच शिवसेनेनं महाविकास आघाडीची वाट धरली होती। दोन्ही काँग्रेसच्या मदतीनं शिवसेनेनं सरकार स्थापन केलं होतं। शरद पवारांच्या पुढाकारामुळे महाविकास आघाडी अस्तित्वात आली। 2.5 वर्षांच्या सत्ता काळात महाविकास आघाडीतल्या नेत्यांमध्ये कुरबुरी सुरू होत्या, मात्र त्याची उघड चर्चा झाली नव्हती। पण आता सत्ता गेल्यामुळे महाविकास आघाडीतले मतभेद चव्हाट्यावर आलेले आहेत। विद्यमान परिस्थितीने महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आहोत, एकोपा राहिला पाहिजे हीच आमची भावना आणि भूमिका आहे। परंतु निर्णय महत्त्वाचे होत असताना काँग्रेसला विश्वासात घेऊनच निर्णय व्हावेत अशी आमची किमान अपेक्षा आहे। कंपल्शन कोणावरच नाही आहे, पण ती सध्याची गरज आहे म्हणून सगळेच एकत्रित आलेले आहेत। तर भारतीय जनता पक्षाला ज्यांना ज्यांना विरोध करायचा आहे ते पक्ष एकत्रित येणं आवश्यक आहे। विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीमध्ये बिब्बा पडलाय। मात्र भविष्यात महाविकास आघाडी कायम राहावी अशी भूमिका दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली आहे। पण राज्यात सत्तांतरानंतर बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर
महाविकास आघाडी कायम राहणार का, हाच खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यात 2 दिवसांपूर्वी सरकारमधील मंत्र्यांनी शपथ घेतली. शपथविधीनंतर सर्वांना प्रतीक्षा होती ती खातेवाटपाची. मात्र खातेवाटपाची यादी न येता ध्वजारोहणाची यादीच थेट समोर आली आहे. तब्बल 19 मंत्र्यांची ध्वजारोहणाची यादी सचिवांकडून जाहीर करण्यात आली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं ध्वजारोहण करण्यासाठी प्रत्येक मंत्र्यांना जिल्हा देण्यात आलाय. 19 जिल्ह्यांची जबाबदारी मंत्र्यांच्या खांद्यावर असेल, तर उर्वरित ठिकाणी संबंधित जिल्हाधिकारी ध्वजारोहण करणार आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांची घोषणा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वीच राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालाय. त्यानंतर खातेवाटप कधी होणार असा सवाल विचारला जातोय. राज्य मंत्रिमंडळाचं येत्या 2 दिवसात नव्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर होईल अशी माहिती भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. तसंच येत्या सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान राज्यातल्या सर्व निवडणुका निश्चितपणे होतील असा विश्वास व्यक्त केला जातोय. खाते वाटपाच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला रूल्स ऑफ बिझनेसची माहिती देतो की खाते वाटप झालं नाही म्हणून सरकारचं कोणतेही कामकाज अटकत नाही. हे खरं आहे की खाते वाटप वेगाने व्हावं आणि खाते वाटप हे लवकर झालं तर मंत्र्यांना आपापला विभाग त्याच्याबद्दलची सूक्ष्म माहिती घेता येते आणि त्या दृष्टीनेच माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की येणाऱ्या 2 दिवसात खाते वाटप निश्चित होईल. सप्टेंबर ते नोव्हेंबर या 3 महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या सर्व निवडणुका निश्चितपणे होतील. शिंदे गटातील कॅबिनेट मंत्र्यांनी शिवाजी पार्कातील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला भेट दिली. दीपक केसरकर, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, उदय सामंत आणि संजय राठोड या मंत्र्यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर बाळासाहेबांचे आशीर्वाद घेत आपण कार्यभार स्वीकारणार असल्याचं या मंत्र्यांनी सांगितलंय. आम्ही अभिवादन माननीय वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीस्थळाला करून केलेलं आहे. आशीर्वाद आम्ही साहेबांचे घेतलेले आहेत. अद्याप आम्ही पदभार स्वीकारायचा आहे. पदभार स्वीकारण्यापूर्वी, मंत्रिपदाचं कामकाज सुरू करण्यापूर्वी साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी आलो. यापूर्वी पण माननीय मुख्यमंत्री महोदयांचा शपथविधी झाल्याच्या नंतर आम्ही सर्वजण त्याही वेळेस आलेलो होतो. पदभार स्वीकारण्याच्या पूर्वी आता आम्ही आज दर्शन घेतलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की शिवसेना प्रमुखांनी 80% समाजकारण आणि 20% राजकारणाचं जे बाळकडू आम्हा सर्व शिवसैनिकांना दिलेले येणाऱ्या काळामध्ये त्याप्रमाणे आम्ही मार्गदर्शन. बाळासाहेबांचा आशीर्वाद घेऊन पुढच्या काळामध्ये काम करण्याकरता या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो. आमच्या जीवनातलं हे ऊर्जा स्रोत आहे आणि त्याच्याशिवाय आम्ही पुढचं काम करू शकत नाही. आणि मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटेल की साहेबांच्या आशीर्वादामुळेच आज ही संधी आम्हाला मिळाली. 80% समाजकारण, 20% राजकारण ही भूमिका बाळासाहेबांची घेऊन आम्ही काम केलं. बाळासाहेबांच्या विचारामुळे, त्यांच्या आशीर्वादामुळे खऱ्यांदा 4-4 वेळा आमदार बनण्याची खऱ्या अर्थानं आमच्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला संधी मिळाली. मंत्री झालो आणि वंदनीय बाळासाहेबांना खऱ्या अर्थानं आज पवित्र दिनी मंत्री झाल्यानंतर वंदन करावं म्हणून आज त्यांच्या या स्मृतीस्थळावर आम्ही येऊन दर्शन घेतलेलं आहे. शिंदे गटाचं लक्ष आदित्य ठाकरेंच्या पर्यटन खात्यावर असणार आहे. आदित्य ठाकरेंनी पर्यटन खात्यासंदर्भात 2.5 वर्षात जितकी कामं केलीत त्यापेक्षा अधिक चांगलं काम करण्याचा मानस दीपक केसरकरांनी व्यक्त केलाय. पर्यटन खातं कोणाकडे येईल मला माहिती नाही, परंतु ते आदित्य साहेबांकडे होतं. आपल्याला सुद्धा माहिती आहे त्यांनी किती काम केलं 2.5 वर्षामध्ये. अर्धा मिळालं ना. त्यांनी किती काम केलं 2.5 वर्षामध्ये आणि येणारा पर्यटन मंत्री 2.5 वर्षामध्ये काय करून दाखवू शकतो याच्यामध्ये जर फरक दिसला तर मात्र महाराष्ट्रामध्ये फिरण्याचा अधिकार त्यांना राहणार नाही. म्हणून ज्याला आपण फिरतो त्याला आपण महाराष्ट्रासाठी काय केलं आहे याचा सुद्धा विचार करायला लागतो आणि नंतर दुसऱ्यावर टीका करायला लागते. मला काय त्यांच्यावर टीका करायची नाही.
मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे अनेक जण नाराज असल्याचं हे समोर आलंय. त्यातच मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पंकजा मुंडे यांना स्थान मिळणार अशी चर्चा होती. पण प्रत्यक्षात मात्र पंकजा मुंडे यांना स्थान देण्यात आलं नाही. त्यामुळे पंकजा मुंडे यांची खदखद पुन्हा एकदा समोर आली आहे. मंत्रिमंडळात स्थान का मिळालं नाही यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की माझी पात्रता नसेल म्हणून मला मंत्रिपद दिलं नसेल. पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यानंतर त्यांची नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. तेवढी माझी पात्रता नसेल, अजून पात्रतेचे लोक असतील तर माझी पात्रता नसेल, ती वाढेल, त्यांना वाटेल माझी पात्रता तेव्हा देतील. त्याच्याबद्दल मला काही आक्षेप नाही. चर्चा होतात मीडियातून, चर्चा होतात माझ्या कार्यकर्त्यांमधनं. आता कार्यकर्ते पण माझे शांत बसले, मी पण शांत बसले आणि मला असं वाटतं की त्यांना जेव्हा वाटेल की ज्याची पात्रता आहे त्यांना ते देतील. त्यामुळे त्याच्यामध्ये माझा काही रोल असण्याचं कारण नाही. ओबीसीचा आरक्षणाचा विषय हा अत्यंत परत दुर्लक्षित झाला दुर्दैवाने. तर ह्या सरकारकडून ही अपेक्षित नाही. त्यांनी ओबीसीचं आरक्षण जे गेलं आता सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्याबद्दल जोरात प्रयत्न करून ते मिळवावं. नाही तर मग आम्ही एवढ्या वर्ष केलेल्या आमच्या लढ्याला काही अर्थ राहणार नाही. आणि म्हणून ओबीसीच्या आरक्षणाची रक्षा आज त्या बंधनात सरकारने अडकावं एवढी विनंती मी सरकारला आणि माझे बंधू बहादर जानकरही करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवे लावण्याच्या आव्हानावर आव्हाड यांनी टीका केली होती. त्यानंतर अनंत करमुसे यांनी आव्हाड यांना एक आक्षेपार्ह फेसबुक पोस्टमध्ये टॅग केलं. जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी घरातून उचलून नेऊन मारहाण केल्याचा आरोप करमुसे यांनी केला. या प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना मानवाधिकार आयोगानं नोटीस पाठवली आहे. जितेंद्र आव्हाडांना उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले. हॅलो, राज्यात नवं शिंदे फडणवीस सरकार स्थापन होताच मेट्रोच्या कामाला गती लागली आहे. कुलाबा वांद्रे सिप्स या मुंबई मेट्रो मार्ग 3 प्रकल्पाचा खर्च 23,000 कोटींवरून थेट 33,000 कोटींवर गेलाय. नेमका हा खर्च का आणि कशामुळे वाढलाय याचा आढावा घेणारा न्यूज 18 लोकमतचा हा रिपोर्ट. मेट्रो 3 प्रकल्पाचा खर्च वाढला 23,000 कोटींवरून 33,000 कोटींवर. अरे कारशेड वादामुळे खर्च वाढला. नव्या सरकारचा मवियावर आरोप. वाढीव वाट्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा. आरेतील कारशेडवरून अडचणीत सापडलेल्या कुलाबा वांद्रे सिप्स या मुंबई मेट्रो मार्ग 3 या प्रकल्पाच्या खर्चात आता तब्बल 10,000 कोटींनी वाढ झाली आहे. या सुधारित खर्चाला बुधवारी राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. तसंच प्रकल्पाची किंमत वाढण्यासाठी केवळ कारशेड नाही तर इतर कारणंही जबाबदार असल्याचं मत अश्विनी भिडे यांनी मांडलंय. आमच्या प्रकल्पाचं काम आतापर्यंत जवळजवळ 75% झाले आणि आम्हाला 23,136 पैकी 21,890 कोटी एवढा निधी ऑलरेडी मिळाला आणि त्यामधलं आम्ही 21,520 कोटी खर्चही केलेला आहे. त्यामुळे आता उर्वरित काम करण्यासाठी आपल्याला निधीची आवश्यकता होती आणि ती आवश्यकताची पूर्ती जी आहे ती कालच्या कॅबिनेटच्या निर्णयाने झाली. सध्या मेट्रो 3 प्रकल्पाची स्थिती काय आहे ते पाहूयात. मेट्रो 3चं काम कुठपर्यंत? कुलाबा ते सिप्स भूमिगत मेट्रो मार्ग. अंदाजित खर्च 23,000 कोटी पैकी 90% रक्कम खर्च. प्रकल्पाचं 75% काम पूर्ण. सिप्स बीकेसी पहिला टप्पा डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणार. बीकेसी कुलाब्यापर्यंतचा टप्पा 2 जून 2024 पर्यंत पूर्ण होणार. परंतु गेल्या 2.5 वर्षात कोविडमुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या आदेशामुळे कामही थांबवण्यात आलं होतं. त्यामुळेच प्रकल्पाचा खर्च वाढला असू शकतो. शिवाय आपल्याकडे भूमिगत मेट्रो नसल्याने खर्चाचा अंदाज बांधण्यात गल्लत झाली असावी असंही अश्विनी भिडेंनी स्पष्ट केलं. जेवढं कार्डेकोचं काम आहे ते आपण पुढच्या एप्रिलपर्यंत करण्याचं आमचं नियोजन आहे आणि त्यासाठी काही सिक्वेन्सेसमध्ये चेंज करणं, कामामध्ये अजून सुलभता आणणं, त्यानंतर त्याच्यामध्ये त्याची प्रायोरिटी थोडीशी पुढे मागं करणं, असे सगळे आता आमची सध्या त्याच्यावरती काम चालू आहे आमच्या कन्सल्टंट सोबत.
या प्रकल्पासाठी पुन्हा एकदा अश्विनी भिडे यांना संचालक पदावर बसवण्यात आलंय. शिवाय बुधवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाढीव निधीला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे किमान यावेळी तरी हा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन नागरिकांच्या सेवेत रुजू होईल अशी अपेक्षा तमाम मुंबईकरांना करता येऊ शकते. मेट्रो प्रकल्प 3ला पुन्हा एकदा गती मिळालेली आहे आणि त्यामुळे डिसेंबर 2023 पर्यंत या प्रकल्पाचा पहिला टप्पा आणि जून 2024 पर्यंत प्रकल्पाचा दुसरा टप्पा पूर्ण होणं अपेक्षित आहे. आणि त्यामुळे लवकरच मुंबईकरांच्या वाहतुकीमध्ये अडसर ठरणारे हे सगळे जे बॅरिकेड आहेत हे सुद्धा लवकरच आता काढले जाणार आहे. साधारण ऑक्टोबर महिन्यापासून या बॅरिकेटिंगच्या हटवण्याला सुरुवात होणार आहे. पहिल्या फेजचे बॅरिकेड हे आधी हटवले जातील आणि त्यानंतर हळूहळू दुसऱ्या फेजचे बॅरिकेटिंग हटवण्याला सुरुवात होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. मंत्रालयात मुख्यमंत्री यांच्या हस्ते हर घर तिरंगा मोहिमेचा शुभारंभ झालाय. मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी यांना तिरंगा वाटप करण्यात आलं. मंत्रालयातील प्रत्येक व्यक्तीच्या हातात देशाचा तिरंगा फडकताना पाहायला मिळाला. अवघ्या मंत्रालयात भारत माता की जय हा जयघोष घुमला होता. मुंबईतल्या खारदांड्यात नारळी पौर्णिमेचा उत्साह दिसून आला. भाजप नेते आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीत इथल्या कोळी बांधवांनी समुद्राला नारळ अर्पण केलाय. यावेळी विविध कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं. शेलारांनी यावेळी पारंपरिक कोळी टोपीसह कमरेला बांधला जाणारा सुरका सुद्धा बांधला आणि या कार्यक्रमाची शान वाढवली. कोळी बांधवांसाठी सरकारकडून लागेल ती मदत पुरवली जाईल असं आश्वासन सुद्धा त्यांनी यावेळी दिलं. मुंबई महानगरपालिकेकडनं अपेक्षा गेल्या 25 वर्षामध्ये ही होती की आमच्या कोळी बांधवांची जागेची अडचण, कुटुंब वाढल्यामुळे आहे ते घर पुनर्विकसित किंवा पुनर्बांधणीला परवानग्या मिळाव्यात. पण ती अपेक्षा फोल ठरली. आता शिंदे फडणवीसांच्या सरकारच्या काळात आमच्या कोळीवाड्यातल्या सीमांकनाचा प्रश्न पूर्ण होईल. घर बांधणीचा आणि पुनर्बांधणीचा नियम सोपस्कर, सोयीस्कर आणि शिथिल होईल आणि बरोबरीने आमच्या मासेमारीच्या आणि मासे सुकवण्याच्या मोकळ्या जागा या परत कोळी बांधवांना मिळवून घेतील. मुंबईतल्या खारदांड्यात नारळी पौर्णिमेचा उत्साह दिसून आलाय. आता याचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी रुचा कानोलकर यांनी. आज आहे नारळी पौर्णिमा आणि हा सण कोळी बांधवांसाठी खूप महत्त्वाचा असतो. वर्षभर या सणाची कोळी बांधव वाट पाहत असतात. आपला जो व्यवसाय आहे कोळींचा तो या सणासाठी तो साजरा केला चालू आहे. आज आहे नारळी पौर्णिमा आणि कोळी बांधवांसाठी हा सण खूप महत्त्वाचा आहे. वर्षभर या सणाची कोळी बांधव वाट पाहत असतात. आपली जी समुद्राप्रती कृतज्ञता आहे ती आजच्या दिवशी व्यक्त केली जाते. नारळ समुद्राला अर्पण केला जातो, समुद्राची पूजा केली जाते. खरं तर कोळी बांधव आणि कोळी महिला या सर्व आज आपल्या कोळी पोशाखात येतात समुद्राची पूजा करण्यासाठी. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. दादा, काय सांगाल, आजच्या दिवसाचं महत्त्व कोळी बांधवांसाठी किती आहे आणि नेमकं काय केलं जातं आजच्या दिवशी? ही आमची ह्या कोल्यांसण परंपराचा होता. आमच्या गावामध्ये 2 जमाती आहेत. या आमच्या 2 जमाती, एक आहे तुका रखमा पाटील, एक आहे जमात गोविंद पाटील म्हणून, आणि एक नारळ हा नवसा नारळ. ही आमची परंपरा अशी आहे की नारळ पडल्याशिवाय आमच्या बोटी पाण्यामध्ये जात नाही. ही आमची ब्रिटिश काळापासून ही परंपरा चाललेली आहे की नारळ पडल्याची सोन्याचा नारळ पडल्याशिवाय पाण्यात बोटी उतरत नाही. आणि खाशांमध्ये यामध्ये आमचे नवस असतात आणि तसे आमचे स्थानिक आमदार पण आलेले आहेत. याच निमित्ताने आज आपल्यासोबत आहेत आशिष शेलार सर. आशिष शेलार सुद्धा या सोहळ्याचा भाग होण्यासाठी स्वतः इथे आलेले आहेत. ताई, काय सांगाल, तुम्ही महिला सगळ्या कोळी पोशाखात आहात, दागदागिने घातले, अतिशय सुंदर दिसताय. मोठा हा उत्सव आहे. नारळी पौर्णिमा म्हणजे आमचा मोठा उत्सव आहे. आमच्या तिकडे कुठलेच नाही. म्हणजे आमच्या कोळी निघणार. आमचा मोठा हाच उत्सव आहे कोळी बांधवांचा. सोन्याचा नारळ म्हणजे ते गावाचा नारळ
ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. विमान प्रवास मध्यमवर्गीयांच्याही आवाकाबाहेर गेलाय की काय अशी अवस्था झाली आहे. विमान कंपन्यांनी अव्वाच्या सव्वा भाडेवाढ केली आहे. केंद्रानं विमानाच्या तिकिटांच्या किमतीवरची बंधनं हटवल्यानंतर ही भाडेवाढ झाली आहे. विमानांच्या रिटर्न तिकिटांच्या भाड्यात जवळपास 60% वाढ करण्यात आली आहे. तर एकेरी भाडं सुद्धा जवळपास दुप्पट झालंय. सगळ आलेल्या सुट्ट्यांमुळे प्रवाशांची संख्या वाढणार आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन विमान भाड्यात वाढ केली गेली आहे. सध्याची भाडेवाढी पाहता विमान प्रवास मध्यमवर्गीयांच्याही आवाक्याबाहेर गेला की काय अशी स्थिती आहे. अव्वाच्या सव्वा वाढवलेली विमान भाड्यांमुळे सामान्यांमध्ये नाराजी आहे.